नमस्कार, मी प्रियंका स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपला चॅनल प्रियाच अरी गॅलरीमध्ये. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बॅकनेक डिझाईन. तर सॉरी, इथं माझ्याकडून थोडासा व्हिडिओ स्किप झाला, कारण की मी तुम्हाला जी आउटलाईन केली आपण अरीवर्कच्या थ्रेडने, जरीच्या थ्रेडने, तर ती नाही दाखवू शकले. तर इथं बघू शकता तुम्हाला एक त्याच्या अगोदर एक थोडीशी अंदक अंदक एक लाईन दिसत असेल. तर ती आपली गळ्याची होती आणि त्यानंतर मी एक अर्धा इंच तिथं मार्जिन सोडून दिलं आपल्या शिलाई मार्जिनसाठी. आणि वरती पण दिसत असेल अर्धा इंच सोडून दिलं आहे आणि सिंपल जरी थ्रेडने गळ्याला आउटलाईन करून घेतली. जशी आपण चैन स्टिच देतो ना, चैन स्टिच, तर सेम तशीच आपण आउटलाईन देऊन घेतली अर्धा इंचाची गळ्याला मार्जिन सोडून. तर तो व्हिडिओ मी काढला होता पण स्किप झाला, तर त्यामुळे सॉरी. तर त्यानंतर त्याच्याच एकदम शेजारी मी शुगर बीटची पूर्ण गळ्याला लाईन देऊन घेतली आहे. इथं तुम्हाला दिसत असेल आणि त्यानंतर हे तुम्ही स्टोन बघू शकता. तर याला आता काय म्हणतात, त्याला पानसेप वगैरे असं काहीतरी म्हणत असतील, कारण की ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. आपण काय काय लक्षात ठेवणार असं आहे. तर त्यामुळे तुम्ही हा फोटो वगैरे जरी दाखवला, तुम्हाला ही डिझाईन बनवायची असेल तुमच्या शॉपमध्ये वगैरे, तरी पण तुम्हाला हे स्टोन भेटून जातील. तर हे स्टोन असे मी ह्या झिगझॅग आकार म्हणा किंवा कसे पण म्हणू शकता तुम्ही, तर तसे चिटकून घेते आहे. तुम्ही तुमच्याकडं जो फॅब्रिक ग्लू असेल तर त्याने चिटकू शकता. हे फिटिंगचे स्टोन राहतात, याला चिटकावंच लागतं. याला काही स्टिच करायला वगैरे काहीही ऑप्शन नसतो, तर त्यामुळे याला चिटकूनच हे करावं लागतं ग्लूने. तर असे मी हाताने थोडे थोडे चिटकून देते आहे. तर हे मी पूर्ण राऊंडला सेम ह्याच प्रोसेसने पूर्ण राऊंडला चिटकून देणार आहे. फक्त तुम्हाला मी इथे एवढी क्लिप दाखवते आहे. सगळं दाखवायचं म्हटलं व्हिडिओ खूप मोठा होईल, तर त्यामुळे मी इथं छोट्या छोट्या क्लिप शूट करून दाखवते. तर इथं बघू शकता तुम्ही, मी पूर्ण गळ्याला अशा प्रकारे इथं अटॅच करून घेतलेत. आणि तुम्ही सिंपल असं जरी ठेवलं तरी पण एकदम भारी वाटतंय. पण मी याला अजून थोडासा हे लूक छान यावा त्यासाठी मी इथं त्याच्याबरोबर परत साईडनं शुगर बीटची लाईन देऊन घेते आहे. तर ज्यावेळेस आपला कस्टमर खूप कमी बजेट असतं, त्यांचं खूप कमी बजेटमध्ये ब्लाऊज बनवून द्यायचा असतो, तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक यूज करू शकता. कारण की आपल्याला फक्त फॅब्रिक ग्लूने हे स्टोन जे येतं ते चिटकवायचे असतात, तर त्याला वेळ कमी लागतो. मग आपल्याला कस्टमर कसं पैसे देणार आहे, तर त्यावरती काही गोष्टी डिपेंड असतात. तर त्यामुळं मग मला ह्या कस्टमरने थोडेसे कमी बजेट दिलं होतं, तर मग मी त्यामुळं थोडंसं त्यांना पण त्या टाईपमध्ये वर्क करून दिलेलं आहे. तर तुम्ही पण असंच करायचं. जे कस्टमर जसं पैसे देत असेल, तर त्या कस्टमरला तितकं बारीक आणि तितकं वर्क करून द्यायचं. कारण की आपण आपली पण मेहनत असते, फुकट कोणतंच नसतं. कारण की जो हे काम करतोय त्यालाच कळतं की याच्यामध्ये किती मेहनत असते. तर इथं बघू शकता तुम्ही, मी हे असे साईडला थोडंसं काहीतरी अजून लूक यावा त्याला छान म्हणून असे 5 स्टोन चिटकून दिलेले आहेत. 2 म्हणजे असे समोरासमोर, 2 साईडला 2, 2 साईडला 2 आणि 1 सेंटरला. तर तुम्हाला दिसू शकत असेल. तर इथं माझ्याकडे वेळ खूप कमी होता. हे मला ब्लाऊज खूप अर्जंट द्यायचं होतं. तर त्यामुळं मग मी इथं ग्लू सुकू न देताच वर्क करायला स्टार्ट केलं आहे. तुम्ही जर तुमच्याकडे वेळ असेल तर ग्लू सुकू देत जा. कारण की प्रॉब्लेम काय होतं आहे, ग्लू सुकला तर मग ते मणी वगैरे सुईतून व्यवस्थित पडतात. नाहीतर मग ते काय होतं, सुईला सगळा तो फॅब्रिक ग्लू जो असतो तो चिटकून बसतो आणि सुईच आपली चिकट होते. मग ते प्रॉब्लेम येतो. तर त्यामुळं मग इथं माझ्यासोबत तेच झालं होतं थोडंसं. पण मी परत ॲडजस्ट करून घेतलं. कारण की माझ्याकडे खरंच वेळ खूप कमी होता. म्हणजे मला द्यायचं होतं त्यांना ब्लाऊज आणि मग मी फास्ट वर्क करत होते. कारण की ते सुकायला खूप वेळ जातो. मग तेवढा वेळ बसणं पण शक्य नव्हतं आणि फक्त एवढ्यासाठी मी बसू पण शकत नव्हते. हे 5 स्टोनला फक्त साईडनं आउटलाईन देण्यासाठी. तर इथं सिंपल आउटलाईन देऊन घेतली आहे आणि याचा स्लीव्हचा पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तुम्ही तो पण बघू शकता. कारण की आपण बॅकला जशी डिझाईन घेतो, तर त्यानुसार स्लीव्हजला कशी घ्यायची हे पण आपल्या लक्षात आलं पाहिजे. तर त्यासाठी तो पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर तुम्ही तो पण, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तर तुम्ही तो पण बघू शकता. इथं बघू शकता आपला बॅगचा गळा रेडी झाला आहे आणि किती छान दिसतोय आणि काहीतरी नवीन युनिक वाटतंय आणि भरगच्च दिसतंय. कमीत कमी बजेटमध्ये तुम्ही ही ब्लाऊज डिझाईन कोणाला पण बनवून देऊ शकता आणि खूप पटकन होते. म्हणजे 1 तासामध्ये तर होऊनच जाते. जास्त वेळ अजिबात लागत नाही. 1 तासामध्ये कंप्लीटली ही ब्लाऊज डिझाईन होते आणि स्लीव्हची डिझाईन जी आहे, तर ती अर्ध्या तासामध्ये कंप्लीट होते एका स्लीव्हची. म्हणजे असं तुम्ही 2-2.5 तासामध्ये हे वर्क खूप कंप्लीट करू शकता.
तर इथं बघू शकता हे पॅडेल ब्लाऊज होतं, याला कप्स होते आणि हा शिवून ब्लाऊज तयार झालेला आहे. तर याचा मी एक शॉर्ट्स टाकणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला याची मी किंमत किती घेतली तर ते सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अजूनपर्यंत केलं नसेल तर, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.